महावितरण की इलेक्ट्रिसिटी असिस्टेंट भर्ती प्रक्रिया को लेकर दिव्यांग अभ्यर्थियों ने गंभीर आरोप लगाए हैं। मयूर सुधाकर दल के सहित कई उम्मीदवारों का कहना है कि ऑनलाइन परीक्षा में उत्तीर्ण होने के बावजूद दस्तावेज सत्यापन के दौरान उन्हें उनकी विकलांगता श्रेणी के आधार पर अयोग्य घोषित कर दिया गया। अभ्यर्थियों का आरोप है कि ये निर्णय दिव्यांगजनों के अधिकार अधिनियम 2016 के प्रावधानों का उल्लंघन है, जिसमें 4% आरक्षण अनिवार्य किया गया है। साथ ही महाराष्ट्र सरकार के 29 मई 2019 के सरकारी निर्णय के अनुसार किसी भी विकलांगता श्रेणी को बाहर करने से पहले सामाजिक न्याय विभाग की अनुमति आवश्यक है, जिसका पालन नहीं किया गया। दिव्यांग आयुक्त ने 2 मार्च 2026 के आदेश में महावितरण की कार्रवाई को अवैध माना, लेकिन तकनीकी आधार पर नियुक्ति देने से इनकार कर दिया। इससे नाराज अभ्यर्थियों ने अनिश्चितकालीन भूख हड़ताल शुरू कर दी है। प्रदर्शनकारी अभ्यर्थियों की मांग है कि उन्हें तुरंत नियुक्ति दी जाए और नियमों का उल्लंघन करने वाले अधिकारियों पर कार्रवाई की जाए। पुणे से राजेंद्र पाठक की रिपोर्ट। दिव्यांग कार्यालय महाराष्ट्र राज्य पुणे इथे बसलेला आहे। तरी आमचा विषय महावितरण लिमिटेड कंपनी विषय आहे आणि आम्ही 6 महिन्यापासून या आयुक्तालय कार्यालयात फेरी मारत आहे आणि आयुक्तांनी आम्हाला एक असा निकाल दिला आहे की आम्हाला मान्य नाही आणि आयुक्तांचं म्हणणं आहे की तुम्ही कोणत्याही कुठेही जा आणि माझ्याकडे आता येऊ नका। त्यामुळे आम्ही या ठिकाणी आयुक्तालयासमोर आम्ही 350 विद्यार्थी अन्नत्या उपोषण करत आहे। तरी आम्हाला आमची कोणत्याही प्रकारची आम्हाला आज दुसरा दिवस आहे, कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही। तरी आमची शासनाला एवढीच विनंती आहे की आमची मागणी तातडीनं हे करावी आणि हा मॅसेज संबंधित मंत्र्यापर्यंत पोहोचवा। प्रथम आम्ही एक नैसर्गिक अपंग असल्यामुळे आम्ही समजा एवढं शिक्षण केलं, ITI केला, त्याच्यात आम्ही इंटर्नशिप पूर्ण केली आणि पेपर दिला, एक्झाम आम्ही एक्झाम दिला आणि देऊन आम्ही चांगल्या मार्गाने पास झालो आणि दुसऱ्या पदासाठी आम्ही फॉर्म भरला होता आणि पास झालो चांगल्या मार्कानं। आणि आज जवळपास 6 महिने झाले आम्ही तर दिव्यांग कार्यालयामध्ये आमची हिअरिंग चालू होती ह्या प्रकरण दुसऱ्या पदावर। पण हे चालू असताना आम्हाला निकाल ज्या ऑफिसला होता तो निकाल ऑफिस आम्हाला आला नाही। जे 2016 जो कायदा आहे, 2025 जो कायदा आहे, त्या कायद्याअंतर्गत यांनी आयुक्तांनी आम्हाला निकाल न देल्यामुळं यांनी निकाल पूर्ण निघून लावला आमच्या वतीने कायदा। आणि राहिली गोष्ट अशी आहे की 2 दिवस झाले आम्ही अन्नत्या कुटुंबामध्ये बसलेलो आहे। पण इथं विषय झाला की काल आमचे सिस्टम मंडळ होते ना, इथे गेले होते आयुक्त साहेब भेटायला, पण त्यांनी साफ नकार दिला की म्हणे तुम्ही कुठं हायकोर्टात गेले किंवा मुख्यमंत्री साहेबांकडे गेले तर मी माझा निकालमध्ये कोणत्याही चेंज करू शकत नाही। राहिली दुसरी गोष्ट अशी आहे, आता 2 दिवस झाले राहील मुख्यमंत्री साहेब झाले, CM झाले, नंतर अतुल सावे यांचं प्रतिनिधी आम्ही यांना कॉन्टॅक्ट केले तर कोणीही तर आम्हाला दखल घ्यायला तयार नाही आहे। आता राहिली मीडियावाली सुद्धा इथं यायला तयार नाही आहे। तर मला एकच म्हणणं आहे की जोपर्यंत आम्ही समजा जीव जाईन तेव्हा इंग्रज सरकार इथं यायला आम्हाला घ्यायला इथं ऐकायला, तरी माझी कृपा एक विनंती सरकारला तातडीने याची दखल घ्या, नसता उद्याच्या उद्या मी इथं आत्मदान करणार आहे आयुक्त कार्यालयासमोर डायरेक्ट काय तर गणेश सावंत मी स्वतः बस।